हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। दिवाळी सणाच्या तयारीत व्यापलेली बाजारपेठ दुपारच्या वेळेस एका 16 टायरच्या ट्रकमुळे ठप्प झाली। मालवीय चौकाजवळील वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। सुरुवातीला हा ट्रक इरविन चौकाच्या मार्गावरून डफरेंट हॉस्पिटलच्या दिशेने मागे घसरत होता। त्यानंतर रॉंग साइड वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत मालवीय चौक वॉलकट कंपाऊंड कडे प्रवेश करण्याचा या ट्रकने प्रयत्न केला। या दरम्यान जवळपास अर्धा तास संपूर्ण वाहतूक थांबली होती। त्या ठिकाणी कोणताही वाहतूक पोलीस उपस्थित नव्हते, ज्यामुळे नागरिकांना आणि बाजारपेठेत खरेदी करत असलेल्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला। विशेष म्हणजे फ्लायओव्हरवरून येणाऱ्या गाड्यांना विपरीत दिशेने जाणाऱ्या या भरलेल्या ट्रकमुळे गर्दी आणि रस्त्यावर वाहतुकीची परिस्थिती अधिकच बिकट झाली। शहरातील वाहतूक व्यवस्थेची कार्यक्षमता या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नाखाली आली आहे। नागरिकांनी आणि स्थानिक दुकानदारांनी प्रशासनाकडे त्वरित पावले उचलण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या वाहतूक विस्कळीत परिस्थितीला टाळता येईल। दिल्ली येथे मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला झाल्यानंतर या घटनेचा आंबेडकरी संघटनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध व्यक्त केला। महिलांनी हातात तिरंगा ध्वज आणि बॅनर्स घेऊन न्यायालय सुरक्षित असावा असे घोषणापत्र लावले। त्यांनी म्हटले की या सरकारमध्ये न्यायाधीश सुद्धा सुरक्षित नाहीत, तर नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते कसे सुरक्षित राहतील। या आंदोलनात उपस्थित महिलांनी मनुवादी विचारांच्या वकिलांवर शिक्षा न घेण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेला आहे। भारत सरकारने त्यांना त्यांची सुटका करण्यासाठी इथे आलेलो आहोत। सीजेआय गवईवर झालेला जो हल्ला आहे बूट फेकून, हा भारतीय न्याय व्यवस्थेवरचा हल्ला आहे असं आम्हाला वाटते। कारण न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर कार्यरत असणारी ही व्यक्ती आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाचा तो सन्मान आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा या घटनेमुळे फार मोठा अपमान झालेला आहे। ज्या सर्वोच्च न्यायालय लोकशाही मजबूत करण्यासाठी, माणसाच्या न्यायासाठी उभं केलेलं आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या या पद्धतीचा हल्ला होणं हे भारतीय लोकशाहीचा अवमान आहे, भारत राष्ट्राचा हा अवमान आहे नव्हे, इथल्या लोकशाही मूल्याचा अवमान आहे असं आंबेडकरी महिला संघटनांना वाटते आहे आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। ज्यांनी हा हल्ला केलेला आहे ते स्वतःला सनातन म्हणून घोषित करत आहेत। सनातन म्हणजे वर्णवादी व्यवस्था मांडणारे, जाती व्यवस्था मांडणारे आणि त्या जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था मानणाऱ्याच्या लेकी आमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे बुद्धिस्ट आहेत, बुद्धिस्ट विचाराचे आहेत, या जातीय मानसिकतेतून हा झालेला हल्ला आहे असं या आंबेडकरी समाजाला वाटते आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो की हा जो हल्ला आहे, हल्ला करणारा, बूट फेकणारा, त्याचं नाव मी इथे घेणार नाही कारण साऱ्या जगाला ते नाव माहिती झालेलं आहे। सुज्ञ माणूस आहे, वकिलीचा अभ्यास केलेला आहे, संविधानाचा अभ्यास केलेला आहे, पण जाणून बुजून तो बूट भिरकावतो आहे। ही एक पद्धतीची कॉन्स्पिरन्सी आहे असं आम्हाला सनातन्यांची वाटते आहे आणि ही कॉन्स्पिरन्सी इथं बाद झाली पाहिजे। हे चालणार नाही या देशामध्ये। माणसाची, व्यक्तीची प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाची प्रतिष्ठा जपणं हे इथल्या माणसाचं नैतिक कर्तव्य आहे आणि हे नैतिक कर्तव्य बजावण्यासाठी या आंबेडकरी महिला एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहे।
त्यांनी सरकारच्या निष्क्रिय धोरणावर प्रखर टीका केली आणि न्याय व्यवस्था सुरक्षित करण्याची मागणी केली। दिल्ली येथे या घटनेच्या वेळी सर्वोच्च न्यायालयीन बुद्धिस्ट डॉक्टर भूषण गवई यांनी शांततेत आपल्या भूमिकेचे पालन केले आणि कोणतेही रागात किंवा प्रतिक्रियाशील प्रतिक्रिया न देता सर्व घटनांना शांततेने सामोरे जाण्याचा संदेश दिला। This is Anila Kazi. I strongly condemn the attack on Mr. B.R. Gavai. He is a man, great man of law and wisdom. I stand with democracy and judiciary of India. We all condemn this attack and we are with the defenders of democracy. या निषेधाच्या माध्यमातून आंबेडकरी महिला संघटनांनी स्पष्ट केले की न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित राहावे हे राज्याचे कर्तव्य आहे। माझं नाव वर्षा वाकोडे आहे। CJI भूषण गवई सरांवर जो हमला झालेला आहे हा असंवैधानिक हमला आहे। मनोवाद्यांनी असं नाही करायला पाहिजे, कारण त्यांचं जे पद आहे ते पद अतिशय उच्च पद आहे। लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहे त्या 4 स्तंभामधली जी न्याय व्यवस्था आहे आणि न्याय व्यवस्थेमधले ते सर्वात मोठं पद आहे, त्यांच्यावर हा हल्ला करणं हे मानसिक दृष्ट्या विकृत मानसिकतेतून झालेला हा हल्ला आहे। हा करायला नको होता, कारण त्यांचा जो मोठेपणा आहे की त्यांना तात्काळ शिक्षा करायला सांगितलेली नाही, तो त्यांचा मोठेपणा आहे। परंतु या समोर जर असे हे कृत्य जर करत असतील तर त्यांच्यावर मोठ्यात मोठी कारवाई झाली पाहिजे, हीच आंबेडकरी महिलांकडून आज मागणी आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानाबाबत भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख आणि किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। निवेदनात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होऊन नुकसान भरपाई द्यावी अशी याचिका त्यांनी मांडली। सध्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 8 तालुके तांत्रिक बाबींमुळे वगळण्यात आले आहेत। मात्र भाजप आणि किसान मोर्चाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये थेट जाऊन सर्वेक्षण केले, त्यावेळी सोयाबीन आणि कपासीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आढळले। यावेळी त्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी, जेणेकरून शेतकरी आपल्या पिकांच्या नुकसानीवर त्वरित उपाययोजना करू शकतील। भाजपा जिल्हा ग्रामीण आणि किसान मोर्चाचे प्रतिनिधी म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजे, अन्यथा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात। अशा वेळी स्थानिक प्रशासनालाही शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आवाहन करण्यात आले। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत बातबळ देणारे मुख्यमंत्री म्हणून जनतेत प्रसिद्ध आहे। नुकताच महाराष्ट्रावर निसर्गाचा झाला आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। माननीय देवेंद्रजींनी तात्काळ 2200 कोटीची मदत केली आणि 2200 कोटीची मदत म्हणजे ही पूर्ण नाही आहे असं देवेंद्रजीला वाटतं। देवेंद्रजींनी 31,628 कोटीचा पॅकेज या महाराष्ट्रासाठी जाहीर केला आणि आम्हालाही सांगावं वाटतं की या पूरग्रस्त भागाची एक आम्हाला जे संस्कार दिलेले आहे, अडचणीतल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं। म्हणूनच आम्ही अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि आमचा किसान मोर्चा यांनी शेतकऱ्यांच्या शेताची दुरावर जाऊन बांधावर जाऊन पाहणी केली आणि पहिला दौरा आम्ही केला, आमच्या पाठोपाठ बाकीच्यांनी केला, पण आमचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि तत्पर आहे। वेळ न वाया घालवता आम्ही त्याची दखल घेतली आणि आमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। पण काही तांत्रिक बाबीमुळे अमरावती जिल्ह्यातील काही तालुके वगळण्यात आले, जवळपास 8 तालुके वगळण्यात आले। ते सर्व तालुके अमरावती जिल्ह्यात सर्वदूर सारखाच पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। तर आमची मागणी होती की जे वगळले तांत्रिक चुकीमुळे वगळलेले आहे ते सर्व तालुके या अमरावती जिल्ह्यात इन्व्हॉल्व कराव्या। संपूर्ण अमरावती जिल्ह्याला या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाईची निधी मिळावी म्हणून कालच काही तालुके वगळल्याचं आम्हाला जी यादी आली त्यात कळलं आणि आम्ही तात्काळ दखल घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे।
माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण संपूर्ण जिल्ह्यात घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री 13 तारखेला येतील. तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातले सर्व तालुके या अमरावती जिल्हा पूरग्रस्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांना मदतीच्या यादीत राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीपूर्वीच भेटावी हे आमचे प्रयत्न आहे आणि त्यात नक्की आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे. जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणातील नुकसानाबाबत भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष रविराज देशमुख आणि किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश होऊन नुकसान भरपाई द्यावी अशी याचिका त्यांनी मांडली. सध्याच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 8 तालुके तांत्रिक बाबींमुळे वगळण्यात आले आहेत. मात्र भाजप आणि किसान मोर्चाच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये थेट जाऊन सर्वेक्षण केले. त्यावेळी सोयाबीन आणि कपासीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आढळले. यावेळी त्यांनी सरकारकडे स्पष्ट मागणी केली आहे की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी, जेणेकरून शेतकरी आपल्या पिकांच्या नुकसानीवर त्वरित उपाययोजना करू शकतील. भाजपा जिल्हा ग्रामीण आणि किसान मोर्चाचे प्रतिनिधी म्हणाले की शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेतल्या पाहिजे, अन्यथा ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू शकतात. अशा वेळी स्थानिक प्रशासनालाही शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी हे शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत बातबळ घेणारे मुख्यमंत्री म्हणून जनतेत प्रसिद्ध आहे. नुकताच महाराष्ट्रावर निसर्गाचा खूप झाला आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. माननीय देवेंद्रजींनी तात्काळ 2200 कोटीची मदत केली आणि 2200 कोटीची मदत म्हणजे ही पूर्ण नाही आहे असं देवेंद्रजीला वाटतं. देवेंद्रजींनी 31,628 कोटीचा पॅकेज या महाराष्ट्रासाठी जाहीर केला आणि आम्हालाही सांगावं वाटतं की या पूरग्रस्त भागाची एक आम्हाला जे संस्कार दिलेला आहे अडचणीतल्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं. म्हणूनच आम्ही अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि आमचा किसान मोर्चा यांनी शेतकऱ्यांच्या शेताची धुरावर जाऊन बांधावर जाऊन पाहणी केली आणि पहिला दौरा आम्ही केला, आमच्या पाठोपाठ बाकीच्यांनी केला. पण आमचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि तत्पर आहे. वेळ न वाया घालवता आम्ही त्याची दखल घेतली आणि आमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पण काही तांत्रिक बाबीमुळे अमरावती जिल्ह्यातील काही तालुके वगळण्यात आले. जवळपास 8 तालुके वगळण्यात आले. ते सर्व तालुके अमरावती जिल्ह्यात सर्वदूर सारखाच पाऊस पडलेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर आमची मागणी होती की जे वगळले तांत्रिक चुकीमुळे वगळलेले आहे ते सर्व तालुके या अमरावती जिल्ह्यात इन्व्हॉल्व कराव्या. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातला या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाईची निधी मिळावी म्हणून कालच काही तालुके वगळल्याचं आम्हाला जी यादी आली त्यात कळलं आणि आम्ही तात्काळ दखल घेऊन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण संपूर्ण जिल्ह्यात घेणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री 13 तारखेला येतील. तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातले सर्व तालुके या अमरावती जिल्हा पूरग्रस्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वांना मदतीच्या यादीत राहील अशी आम्हाला खात्री आहे आणि शेतकऱ्यांना ही मदत दिवाळीपूर्वीच भेटावी हे आमचे प्रयत्न आहे आणि त्यात नक्की आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे. तपोवन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर.
अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. 9 ऑक्टोबर 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपविभाग अचलपूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती की मुक्तागिरी फाटा परतवाडा परिसरात काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल चोरीच्या उद्देशाने कमी किमतीत विक्रीसाठी आणली आहे. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी मुक्तागिरी फाटा परतवाडा येथे संशयितास ताब्यात घेतले. त्याने आपले नाव अक्षय सहदेवराव जोंधळे, वय वर्ष 25, राहणार एकतानगर, कांडली, परतवाडा असे सांगितले. पोलिसांनी मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने स्वतःची असल्याचे सांगितले, पण कागदपत्र सादर करू शकला नाही. तपासात आरोपीने कबुली दिली की त्याने अक्षय शांताराम शहारे आणि आणखी एका फरार साथीदारासह मागील काही वर्षात खरपी, अंबिका लॉन, परतवाडा आणि भैजसही मध्य प्रदेश इथून 3 मोटरसायकल चोरी केल्यात. पोलिसांनी आरोपी अक्षय शांताराम शहारे, वय वर्ष 26, राहणार एकतानगर याला ताब्यात घेतले असून विचारपूस केली. त्यानेही चोरीची कबुली दिली. या कारवाईत एकूण 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पोलीस स्टेशन शिरसगाव, परतवाडा आणि भैजदई या हद्दीतील या 3 जप्त केलेल्या मोटरसायकली असून संबंधित गुन्हे उघड झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असून दोन्ही आरोपी पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन परतवाडा यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि अंमलदारांनी केली. नागपूर शहरातील वाडी ठाण्याच्या अंमलदारांनी 2 आरोपींकडून तब्बल 2 अग्निशस्त्र, 5 जिवंत काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात यश मिळविले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम 3 आणि 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कलम 135 अंतर्गत दोन्ही आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ही कार्यवाही 9 ऑक्टोबर 2025 रोजी इस्माईल लेआउट, वडधामना, अमरावती रोड परिसरातील एका बंद पडलेल्या घरात करण्यात आली. या प्रकरणात आरोपी अल्केश प्रमोद गजबिये, वय वर्ष 21, राहणार धामणा आणि आरोपी पियुष मारुतराव मलवंडे, वय वर्ष 29, राहणार लभाण तांडा या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तपास पथकातील पोलीस हवालदार अजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी परिसरात गुप्तपणे शोध मोहीम राबवून आरोपी अल्केश गजबियेला ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातून एक काळ्या आणि सिल्वर रंगाचा रिव्हॉल्व्हर, मॅगझिनसह 5 जिवंत काडतुसे आणि विओ कंपनीचा मोबाईल असा 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सखोल चौकशीत आरोपीने सांगितले की काही महिन्यांपूर्वी त्याने आपला मित्र समीर शेख उर्फ एडा, राहणार यशोधरानगर याच्याकडून 2 बंदुका आणि 5 काडतुसे विकत घेतली होती. त्यापैकी एक बंदूक त्याने आपल्या जेलमधील मित्र आरोपी पियुष मलवंडे याला दिल्याचं उघड झालं. त्यानंतर आरोपी पियुषलाही पोलिसांनी तांत्रिक तपास करून ताब्यात घेतलं. त्याच्याकडूनही एक रिव्हॉल्व्हर, मॅगझिनसह अंदाजे किंमत 70,000 रुपये असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. पोलीस तपासानुसार दोन्ही आरोपींकडून एकूण 2 रिव्हॉल्व्हर, 5 जिवंत काडतुसे आणि मोबाईल फोन मिळून आलेत. असा एकूण 1,52,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सध्या पोलिसांनी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई सुरू केली असून शस्त्र साखळीचा पुढील तपास सुरू आहे. वाड़ी पुलिस थाने अंडर में एक कार्रवाई किया है हमने. तो हमको एक इन्फॉर्मेशन होता. इन्फॉर्मेशन वाड़ी पुलिस टीम आणि त्यांचे सीनियर पीएने डेव्हलप किया है. तो त्याचे उसमें हमने एक अल्केश जयबीए म्हणून एक आरोपी है, उसको हमने अरेस्ट किया है. उसके पास में हमने एक वेपन रिकवरी किया है. उसके बाद हमने बैक ट्रेसिंग किया है. बैक ट्रेसिंग करने के बाद हमको एक पीयूष मालवंडे करके एक आदमी मिला है. वो आदमी के पास भी हमने एक वेपन रिकवरी किया है. तो हमारे पास 2 वेपन आणि 5 राउंड अभी तक हमने रिकवर किया है. ये जो दोनों आरोपी है ये दोनों गुनहगार है और उसके ऊपर ऑलरेडी गुना दाखिल हुआ है. एक पीयूष मालवंडी है, उसके ऊपर एक 302 का गुना दाखिल हुआ है ऑलरेडी. एंड ये जे अल्केश जो है उसके ऊपर एक 307 का गुना दाखिल है आणि उसके ऊपर अदर गुने भी दाखिल है.
तो उसको ये दोनों को हमने अभी ताबे में लिया है आणि अभी तक इन्वेस्टिगेशन में इतना आया है। तो अभी इन्वेस्टिगेशन चालू है। इन्वेस्टिगेशन में उसका लिंक क्या है वो सब हम देखने वाले हैं कि कहाँ तक जाएंगे। तो ये पूरा कार्रवाई के लिए मैं वाड़ी पुलिस टीम सीनियर पी एंड उसका टीम के लिए अभिनंदन देता हूँ। एंड जो हमारा ये पूरा कार्रवाई हुआ है हमारा माननीय सीपी सर, जॉइंट सीपी सर एंड एडिशनल सीपी सर की मार्गदर्शन अंडर हुआ है। तो ये पूरा कार्रवाई के लिए मैं फिर से मैं वाड़ी पुलिस को अभिनंदन। सर, आप क्या आह्वान करेंगे नागरिकों को या फिर गुनहगारों को? नागरिकों को ये आह्वान करता हूँ कि ऐसा आपको कभी भी ऐसा इन्फॉर्मेशन पता चलता है, हमारा जो प्लेन क्लोथ्स आदमी है वो ऐसे इन्फॉर्मेशन देने के इन्फॉर्मेशन डेवलप करने के लिए हम टीम्स भेजते हैं, टीम्स रखते हैं। बट आपके पास भी कुछ इन्फॉर्मेशन होता है तो हमारा ये रिक्वेस्ट है कि आप पुलिस स्टेशन में डायरेक्टली या फिर 112 में आप वैसे इन्फॉर्मेशन दे सकता है। ये जो वेपन्स है, इलीगल वेपन्स है, ऐसे वेपन्स को रोकना इम्पोर्टेंट है। अदरवाइज ये वेपन्स के साथ एक गुनहगार कुछ भी कर सकता है, कोई भी किसी को भी हार्म पहुंचा सकता है। तो कभी भी ऐसा सिटीजन से आपका नाम हम कभी रिवील नहीं करेंगे, तो हम उसके लिए क्लोज रखेंगे। आप मेरा ये है कि आप लोग हमको इन्फॉर्मेशन देने के लिए प्रयास करेंगे। नागपूर शहरातील वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीत सेनापती नगर तिगुरी चौकाजवळ एका 55 वर्षीय महिलेचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस आणि क्राईम ब्रांच टीम घटनास्थळी पोहोचली। प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की मृत्यू नैसर्गिक नसून उशीचा वापर करून केलेला संभाव्य घातपातामुळे झाला असावा। सदर प्रकरणात कोणतीही चोरी, जबरदस्ती किंवा शरीरावर अन्य हिंसाचाराचे पुरावे सध्या दिसून आलेले नाहीत। पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार मृतकेची ओळखीचे व्यक्ती किंवा नातेवाईक यांच्यातील वाद किंवा संदिग्ध घटना घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। आज 10 तारखेला 10/10/2025 रोजी सकाळी वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सेनापती नगर हा एरिया आहे तिगुरी चौकाजवळ, तिथे एका 55 वर्षाच्या महिलेचे त्यांच्या राहत्या घरात डेड बॉडी मिळून आली होती। त्यानंतर तात्काळ वाठोडा पोलिसांनी आणि क्राईमच्या टीमने इथे व्हिजिट केलेली आहे। त्याच्यामध्ये प्रथमदर्शी थोडा घातपाताचा विषय दिसून येत आहे। त्याच्यामध्ये असं दिसत आहे की पिलोचा वापर करून, उशीचा वापर करून मारण्यात आलेलं प्रायमरी दिसत आहे। अजून असं स्पष्टपणे सांगता येणार नाही आणि इथे कुठल्याही प्रकारची चोरी किंवा काही जबरदस्ती, मारहाण, ते शरीरावर अशा कुठल्या काही गुन्हा दिसून येत नाही आहेत। तर कुणीतरी ओळखीचं असू शकतं असा एक दाट संशय आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे। थँक्यू। फोटो इसे निकालते क्या? हाँ, फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा हुसेन गवई साहेबांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो। हुसेन गवई साहेबांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असो। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा धामणगावात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे सांगत शहरातील नगर परिषदेत सर्व पक्षीयांच्या उपस्थितीत एकत्र येऊन या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला। यावेळी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाटा, शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, वंचित बहुजन आघाडी तसेच संविधानप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी एकत्र आलेत। सर्वपक्षीय नेत्यांनी या हल्ल्याच्या लोकशाहीवरील थेट आघात असल्याचे म्हटले। त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नेत्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की न्यायालयीन स्वातंत्र्य आणि सरन्यायाधीशांचा सन्मान हा लोकशाहीचा कणा आहे। या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून न्यायव्यवस्थेचा सन्मान राखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी ठोस पावले तात्काळ उचलावीत। या निषेध सभेत सर्व नेत्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला। या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी संविधान आणि न्याय व्यवस्थेप्रती निष्ठा व्यक्त करत जय भीम, लोकशाही अमर रहो अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला।
धामणगाव शहरात झालेल्या सर्वपक्षीय ऐक्यामुळे नागरिकांनी लोकशाही मूल्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. भारतीय संविधानाचा झालेला हल्ल्याचा निषेध होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धामणगाव रेल्वे स्टेशनवर घडलेली एक धक्कादायक पण मानवी संवेदनांनी भरलेली घटना. त्र्यंबकेश्वर नाशिक येथील जाधव नावाच्या महिलेचा पाय भगत की कोटी सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये चढताना घसरला आणि ती गाडी खाली पडली. अपघात इतका गंभीर होता की तिचा एक पाय पूर्णपणे निकामी झाला. मात्र याच क्षणी रेल्वे पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचला. या प्रसंगी रेल्वे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बोरुडे, ASI रणधीर खांडेकर आणि नागरिक मोहम्मद इर्शाद उर्फ सोनू यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. स्ट्रेचर किंवा अँब्युलन्सची वाट न पाहता त्यांनी स्वतः त्या महिलेला उचलून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तिला तात्काळ प्राथमिक उपचार दिले असून पुढील उपचारासाठी तिला रेफर करण्यात आले. या घटनेमुळे रेल्वे पोलिसांची तत्परता आणि जनसामान्यांची मानवता दोन्ही अधोरेखित झाली. धामणगाव परिसरातील नागरिकांनी या धाडसी आणि संवेदनशील कृतीचे भरभरून कौतुक केले आहे. माधान संत श्री गुलाबराव महाराजांच्या पवित्र स्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आगमन होणार आहे. या भव्य भेटीसाठी संपूर्ण माधान परिसरात तयारी अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे. माधान संस्थेच्या वतीने या आगमनाचे कार्यक्रम व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आखण्यात आले आहेत. प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून परिसरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत तगडी करण्यात आली आहे. विविध ठिकाणी पोलीस अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनात संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि प्रशासनाचे अधिकारी यांनी समन्वय साधून सर्व व्यवस्था आखली आहे. संत श्री गुलाबराव महाराजांच्या समाधीस्थळी परिसरात स्वच्छता, सजावट आणि भाविकांच्या सोयींसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या आगमनामुळे मादान गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. श्रद्धाळू, भक्त, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संतांच्या भूमीत भक्तिभाव, विकास आणि प्रेरणेचा संगम पाहायला मिळणार आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी दरम्यान गावातील विकास कामे, सामाजिक प्रकल्प आणि संतांच्या विचारसरणीबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण परिसरात प्रशासनाचे जवान आणि स्वयंसेवक उपस्थित राहून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. भक्तांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून येणाऱ्या सर्व उपस्थितांना सुविधा आणि सुरक्षितता यावर विशेष भर देण्यात आलाय. माधानमधील हे स्वागत आणि उपस्थित भाविकांचा उत्साह आगामी कार्यक्रमाची खरी झलक देत आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री माननीय नितीन गडकरी हे माधानला सदिच्छा भेट देणार आहेत. या तालुक्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे, कारण हा तालुका त्यांच्या मामाचा तालुका आहे. म्हणजे हा तालुका त्यांचा मामा आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये गुलाबराव महाराजांचं महात्म्य त्यांच्या आईने रुजवलेलं आहे. त्याची जाण ठेवून ते उद्या माधानला येथे आहे. इथे त्यांचं जवळजवळ 3 तासाचं वास्तव्य आहे. याच्यामध्ये ते दिव्यांग दिव्यांग आहे. ज्ञानेश्वरच्या पुरस्काराचं वितरण ते करणार आहे. त्यानंतर 3 वाजता तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930070667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या अपमानाच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बडनेऱ्यात भव्य निषेध रॅली आयोजित करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समस्त संविधान समर्थक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत बहुसंख्य आंबेडकरवादी नागरिक, महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. सरन्यायाधीशांचा अपमान करण्याची कृत्ये जी मनुवादी विचारसरणीच्या काही घटकांनी केली आहे त्याला विरोध दर्शविण्यासाठी या निषेध रॅलीत बडनेरा शहर आणि परिसरातील सर्व जाती धर्मातील संविधानप्रेमी सहभागी झाले. रॅलीची सुरुवात अशोकनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून झाली. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर, स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये, सचिव सिद्धार्थ बनसोड आणि
दर्या गायकवाड यांच्या उपस्थितीत या रॅलीत नागरिकांनी शिस्तबद्ध मार्गाने सहभागी होऊन निषेध व्यक्त केला। रॅलीमध्ये सहभागी नागरिकांनी संविधानाचे रक्षण करण्यासाठी आणि मनुवादी तत्वांच्या विरोधात विविध घोषणाबाजी केली। संविधानाचा विजय असो, राकेश किशोर मुर्दाबाद, जय भीम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। रॅली बडनेरा शहरातील समता चौक येथून बाबासाहेबांना अभिवादन करून संपन्न झाली। या रॅलीनंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले गेले आणि मनुवादी तत्वांचा विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले। या निषेध रॅलीद्वारे नागरिकांनी संविधानाचे रक्षण, लोकशाहीची प्रतिष्ठा आणि न्यायालयावर झालेल्या आघाताच्या विरोधात ठोस संदेश दिलाय। सर्व विविध पक्षाचे, संघटनेचे, संस्थेचे, मंडळाचे समस्त ज्येष्ठ मार्गदर्शक असले आमचे सर्व बंधू आणि भगिनींनी, बौद्ध उपासक उपासिका, त्याचप्रमाणे शिव फुले शाहू आंबेडकर मानणारे सर्व हितचिंतक या सर्वांनी आज जो भारतीय बौद्ध महासभेचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती समता चौक यांच्या संयुक्त विद्यमाने जो आजचा निषेध रॅली काढण्यात आली, यामध्ये आपण मोठ्या संख्येने आमच्या आव्हानाला प्रतिसाद दिलं। आजच नव्हे, त्यापूर्वी झालेल्या बऱ्याचशा रॅल्या, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने असे सहभागी झालात आणि आपल्या सर्वांच्या सहभागामुळं आणि आपल्या सर्वांमुळं आमच्यासारखे आणि सर्व ह्या ठिकाणी उपस्थित असलेले काही म्हातारे सुद्धा असून ते सुद्धा जवानाला सुद्धा लाजवेल अशा प्रकारे त्यांनी आज घोषणा दिली। हे सर्वांचं बळ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे आपण केलेल्या ग्रहणामुळं आज आपण मोठ्या संख्येने आपण सामील झालो। मी सर्वांच्या ह्या ठिकाणी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो की पुढील भविष्यात हे असे काही इच्छुक लोक आहेत ते आणखी काही पूर्णची इच्छापणा करतीलच आणि आपल्याला माहीत आहे की यांच्या इच्छा काळामध्ये त्यांची काळी त्यांनी करू नये, याकरता त्यांचा डांडाच आपल्याला मोडून काढायचा आहे। म्हणून आपण पुढे सुद्धा आपण ह्या जे काही घटना घडतील यासाठी आपण तत्पर आपण समोर राहू, सोबत राहू, असेच एकजुटीने आपण कार्य करू, काम करू आणि आपण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, फुले शाहू आंबेडकरांचे वारस हे आणखी सिद्ध करून दाखवू। मी सर्वांना या ठिकाणी सूचित करतो की सोमवारी बरोबर 11 वाजता ज्याला जमेल तो येऊ शकतो असं मी म्हणणार नाही, कारण की आपण आज जे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज आक्रमक झालाय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आणि बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की जर त्या जातीवाद वकिलावर सरकारने कठोर कारवाई केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन आणि चक्काजाम करण्यात येईल। काय विषय होता? आज अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं माननीय तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांना एक आम्ही निवेदन दिलं। निवेदन या संदर्भात दिलं की काल परवातलाच जे CJI जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई साहेब आहेत, त्यांच्या एका प्रकरणामध्ये युक्तिवाद सुरू असताना एका मनुवादी वकिलांनी त्यांच्यावर अपमानास्पदरित्या त्या ठिकाणी एक चप्पल भिरकावण्याचा प्रकार केला आणि हा अतिशय निंदनीय आहे। भारतीय लोकशाहीला घातक प्रकार आहे आणि संविधानावर घाला घालणारा हा प्रकार आहे। अशा या मनुवादी वकिलावर आणि असे कृत्य करणाऱ्या या सदर आरोपीवर रासुकाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये देशाचं संविधान आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर न्यायाधीश असणाऱ्या व्यक्तीवर असा प्रकार कोणी भविष्यामध्ये करू नये आणि हा एक सामान्य उच्च शिक्षित आणि उच्च पदावरच्या व्यक्तीपर्यंत जाण्याची मजल या ठिकाणी जाते। देशातल्या सर्वसामान्य नागरिकांचं, दलितांचं, पददलितांचं आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांवर हे असे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत आणि मनुवाद्याची हिंमत ही वाढलेली आहे। म्हणूनच CJI वर झालेला हल्ला हा निंदनीय आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि निषेध करत असताना महामहिम राष्ट्रपती यांना एक विनम्र विनंती करतो की अशा या मनुवादी वकिलावर आणि असा हल्ला करणारा हा संसदेवर आणि लोकशाहीवर हल्ला आहे, संविधानावर हल्ला आहे, या आरोपी विरुद्ध या ठिकाणी रासुका कायद्याखाली अटक करून त्याच्यावर संबंधित गुन्हे दाखल करावे आणि अशी मजल कोणी करणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी। आणि जर यापुढे असे जर प्रकार घडलेच आणि जर या संबंधित आरोपीवर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी काँग्रेस असेल, युवक काँग्रेस असेल आणि सामाजिक संघटना यांच्या मार्फत आम्ही अर्धापूर तालुकास्तरीय असेल, पूर्ण महाराष्ट्रभर
याचं तीव्र आंदोलन पडतो आणि तीव्र आंदोलन करू. वेळ प्रसंगी रस्ता रोको असेल, गावागावात घराघरामध्ये अशा मनवादी लोकांच्या विरोधामध्ये आणि या घटनेच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र निषेध आणि तीव्र आंदोलन उभं करू. या ठिकाणी आपण आमची विनंती मान्य करून संबंधितांवर कारवाई करावी एवढी आमची विनंती आहे. नेत्यांनी यावेळी आरोप केलाय की हे सरकार समाजात जातीजातींमध्ये फूट पाडण्याचं काम करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्य जनतेचं काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 6 ऑक्टोबरला देशातील सर्वोच्च न्यायालय या न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्या समोर एका प्रकरणामध्ये मनुवादी विचाराचा वकील राकेश तिवारी हे युक्तिवाद करत असताना त्याच्या डोक्यात जो मनुवादी विचार बाहेर पडले आणि त्या प्रकरण गेलं कोणीकडं. तो मनुवादी विचार त्यानं बाहेर आणून त्याच्या पायातील बूट हातात घेऊन आदरणीय गवई साहेबांवर उजारून हल्ला करण्याचा त्यानं प्रयत्न केला. देशामध्ये ही अतिशय निंदाजनक, चिंताजनक आणि संविधानावर हल्ला केलेली ही घटना घडलेली आहे. कारण आपण 2014 पासून पाहता देशामध्ये अशा प्रकारच्या जातीय तेढ निर्माण करण्याचा, जातीत भांडण लावण्याचा, मुस्लिम, दलित, इतर समाजाला मागे खेचण्याचा हे 2014 पासून प्रयत्न आहे. आता जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर सामान्य जनतेचं काय. त्यामुळं आम्ही आज अर्धापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माननीय तहसीलदार यांच्या मार्फत देशाच्या राष्ट्रपती यांना हे निवेदन देण्यात आलं आणि याच्यामध्ये प्रमुख मागण्या आहेत. जरी गवई साहेबांनी एका वकील साहेबाच्या आयुष्याचा आणि त्याच्या परिवाराचा विचार करून त्याला जरी त्या ठिकाणी माफ केला असेल, पण आम्ही हे बहुजन पूर्ण काँग्रेस कमिटी सर्व समाजाच्या माध्यमातून अशी या ठिकाणी मागणी आणि विनंती केलेली आहे की आज त्याला तुम्ही तसं माफ केलं, याच्यानंतर दुसरे वकील लोक असेच करतील किंवा दुसऱ्या ठिकाणी अशाच प्रकारे कार्यालयात अशा घटना होतील. त्याच्यामुळं त्याला माफ त्यांनी केलेलं असेल, पण राष्ट्रपतीला आम्ही विनंती केली आहे की त्याच्यावर ताबडतोब जे काही कायदेशीर कारवाई करता येईल ती झाली पाहिजे. आणि ती जर नाही झाली आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर काँग्रेस कमिटी अर्धापूर शहर व तालुक्यातर्फे पूर्ण तालुक्यात हो की जिल्ह्याभरात हो की महाराष्ट्रात हो जाळपोळ आणि रास्ता रोको करण्यात येईल ही या ठिकाणी आम्ही मागणी आणि विनंती केलेली. शाही फेकल्यानं गुन्हा दाखल केला होता. हो. का बरं सरकार याला टाळाटाळ करते, काय वाटतं तुम्हाला? सरकारचा भूमिका हीच आहे की आम्ही हुकुमशाहीनं सरकार चालवतो, आम्ही जे म्हणाल तेच होणार, बाकी आमच्याशिवाय पान हलणार नाही. कारण इतकी अति करायला 2014 पासून. आता तर त्यांनी असं केलंय की मशीन आहे तर आम्ही हो, कारण जनता त्यांच्या सोबत नाही हे त्यांना माहित आहे. मशीन मध्ये घोळ करायचा, विजय मिळवून आणायचा आणि सत्यामध्ये बसायचं आणि अशा प्रकारे हुकुमशाही करायची. आता ह्याच्यावरून लक्षात येते की शाही ज्यावेळेस फेकण्यात येते त्यावेळेस गुन्हा दाखल होते. मग सरकारनं ह्याच्यामध्ये काय दखलबाजी घेऊ नये. देशाचे सरन्यायाधीश आहेत ते, त्यांनी जरी त्याला माफ केलं तर तुम्ही काय ऍक्शन घेतली नाही. देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणतात आम्ही त्या संघटनेचा विरोध करतो, बरोबर आहे? विरोध करतो, मदत खरंच गुन्हा दाखल होत नाही. हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी आहे. नुसतं विरोध करतो म्हणायचा अधिकार हे त्यांना नाहीये. त्यांनी खरं तर त्याच्यावर ऍक्शन घ्या आणि ताबडतोब कारवाई करा हे म्हणलं पाहिजे, तेव्हा त्या मुख्यमंत्र्याला आम्ही मानलं असतं. तुम्ही कसं पाहणार याकडे? काँग्रेस याकडे ज्याप्रमाणे विरोधी पक्षात काँग्रेस दटून काम करायलंय, कुणालाही न घाबरता काम करायलंय आणि जनतेला सगळी सत्यता माहीत आलेली पुढे. मागच्या जे शनिवारी इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, साधं तुम्ही ग्राउंड लेवलवर येऊन बघू शकले नाही. शेतकरी मरायला तिथं, त्याचे अश्रू येऊन पुसले नाही तुम्ही. मदत तर तुटपुंजी दिली ते तर शेतकऱ्याला मान्य नाही. म्हणून शेतकऱ्यानं परवाला तामसा कॉर्नर अर्धापूर येथे रास्ता रोको केला आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्या की तुम्ही आता या आमच्या पुढे, आम्ही तुम्हाला आमची खरी शेतकऱ्याची ताकद दाखवतो आणि तुमचं सगळं लक्षात आलेलं. या उलट जर पाहिलं त्याचे अश्रू पुसून त्याला मदत करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यावर उलटे गुन्हे दाखल करायला की तुम्ही रास्ता रोको करायला, मोर्चे काढायला, आंदोलन करायला. म्हणजे हे न्याय कुठे आहे? संविधान नाहीच म्हणाले ते. जो हम बोले सो कायदा, बीजेपी जो बोले सो कायदा, असं झालं. अर्धापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि बहुजन समाजाच्या वतीने हे निवेदन तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आलं. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मानवतेच्या दृष्टीने आरोपीला माफ केलं असेल तरी आम्ही बहुजन समाज आणि काँग्रेस मुळीच खपवून घेणार नाही. सरकारने त्या मनुवादी वकिलावर त्वरित गुन्हा दाखल करावा, अन्यथा काँग्रेस व बहुजन समाज रस्त्यावर उतरून आंदोलन उभारेल, असा कठोर इशारा यावेळी देण्यात आला. आज
तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेबाला निवेदन देण्यात आलं। त्यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायाधीश गवई साहेब, भूषण गवई साहेब यांच्यावर जे वकिलानं हल्ला केला त्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलेलं आहे। काँग्रेस कमिटीची एक मागणी आहे की त्या संबंधितावर कारवाई करावी, संबंधिताला अटक करावी आणि समजा जर अटक नाही झाली तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक 161 वरील कामावर पुन्हा एकदा वादाची सावट निर्माण झाली। मागील 3 वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कासवगतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच या रस्त्यालगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेव्हिंग ब्लॉकचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केलाय। या प्रकरणाची तक्रार त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल केली असून निकृष्ट दर्जाचे 2 पेवर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेटे यांच्या स्वाधीन करण्यात आलेत। बावाणी यांनी तक्रारीत म्हटले की फुटपाथसाठी वापरलेले पेव्हिंग ब्लॉक अतिशय हलक्या दर्जाचे आहेत, काही दिवसातच तुटण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत अशी ही नागरिकांची तक्रार आहे। परिणामी केवळ 3 वर्षातच माहूर किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाही पडले आहेत। माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्याने या भागाला विशेष महत्त्व देऊन महामार्गाशी जोडण्यात आले होते। या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, तरीही ठेकेदाराने मुदत संपूर्ण ही काम पूर्ण केलेले नाही। त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। धानोडा मार्गाने काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे। वाहनधारकांना दररोज खड्ड्यांचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे। अलीकडेच गुंतेदाराने फुटपाथचे काम सुरू केले असले तरी त्यात निकृष्ट दर्जाच्या पेव्हिंग ब्लॉकचा वापर केल्याने या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। बावाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी अशी मागणी केली असून पेव्हिंग ब्लॉकचे गुणनियंत्रण तपासणीद्वारे परीक्षण करण्याची मागणीही केली आहे। त्यांनी म्हटले की या माहूर सारख्या धार्मिक स्थळावर अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो। पश्चिम बंगालमधून नोकरीच्या शोधात आलेल्या 34 वर्षीय अनिसूर रहमान याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा घटनेचा प्रसंग नांदेडच्या देगलूर येथील नवीन बसस्थानक परिसरात घडला। या परिसरात विद्युत बस चार्जिंग स्टेशनचे बांधकाम सुरू होते। या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता। पावसाळ्याच्या दिवसात हा खड्डा पाण्याने भरलेला होता, मात्र खड्ड्याभोवती कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नव्हती। रात्रीच्या सुमारास अनिसूर बसमधून उतरल्यावर या खड्ड्यात पडला। खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे स्पष्ट होते की सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडलाय आणि संबंधित गुत्तेदारांवर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय असून पुढील तपास सुरू आहे। यावेळी स्थानिक प्रशासन आणि बांधकाम करणाऱ्या कंपनीवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे। या घटनेने नागरिकांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी चिंता निर्माण केली आणि या प्रकरणातून भविष्यात अशा अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ। अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।